नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आणि आज आहे सुट्टीचा दिवस, तर आम्ही ठरवलेलं आहे बाहेर जायचं। बाहेर कुठे जायचं हे आमचं काही ठरत नव्हतं। शेवटी आम्ही ठरवलं की आपण आता सारसबागला जाऊया। सारसबागेच्या जवळ बरीचशी मंदिरं आहेत, तर त्यातल्या मंदिरामध्ये आपण दर्शन घ्यायचं आहे। चला मग निघूया। सगळेजण छान आवरून तयार झालेले आहेत। निखिल आणि नित्तू आत्या पुढे गेलेले आहेत चालत। नित्तूचा गजरा बघा कसं उडतोय। पोहोचलेलो आहे आम्ही सारसबागेच्या जवळ। आता आम्ही जाणार आहोत खंडोबा मंदिरामध्ये। तर आज रविवार आहे, मंदिरामध्ये गर्दी असू शकते, पण आपल्याला जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे। पोहोचलेलो आहे आपण मंदिराच्या परिसरामध्ये। आतमध्ये जायचं आहे आता दर्शनासाठी। रविवार असल्यामुळे मंदिराच्या बाहेर ना मोठी अशी लाईन आहे आणि या लाईन मध्ये आता आम्ही उभं राहिलेलो आहे दर्शनासाठी। इथून आपण देवासाठी भंडारा नारळ घेतलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो मंदिराला सुंदर अशी सजावट केलेली आहे। आतमध्ये लाइटिंग दिसतंय, बाहेर केळीची पानं फुलं लावलेली दिसतात। सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेचसे भाविक भक्त आज मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। या ठिकाणी ना खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, त्याच्यामध्ये शिवलिंग काढलेलं आहे। इकडे देखील छान अशी सजावट केलेली दिसते। या ठिकाणी शंभू शंकराचं एक छोटंसं मंदिर आहे, तिथे देखील आपण दर्शन घेतलेलं आहे। चला आता मी तुम्हाला आतून मंदिर दाखवते। खूपच छान अशी सजावट आहे आतमध्ये। बरेचसेच भाविक आलेले आहेत। येळकोट येळकोट जय मल्हार। मंदिरामध्ये आपण खंडोबारायाचं, तुळजाभवानीचं आणि दत्त महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे। खूपच छान आणि शांततेत दर्शन झालं, त्यामुळे मस्त वाटतंय। सर्वांनी मंदिरामध्ये छान असं दर्शन घेतलेलं आहे, भंडारा लावलेला आहे कपाळाला। आणि आता आम्ही मंदिरातून बाहेर पडलोय। खंडोबा मंदिराच्या अगदी जवळच महालक्ष्मी मंदिर आहे, तर आपण मंदिरामध्ये आता दर्शनाला जाऊया। महालक्ष्मीच्या मंदिरात आलं, छान असं दर्शन झालं। आता मंदिरात बसलोय जरा वेळ। हे आहे महालक्ष्मी देवीचं मंदिर। आत्ताच आपण आतमध्ये दर्शन घेतलं। मार्गशीर्ष महिना चालू आहे, महालक्ष्मीचं दर्शन घेणं खरंच आपल्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे। आता आपण चाललेलो आहे सारसबागेमध्ये। सारसबागेमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे। रस्त्याच्या या साईडला आहे महालक्ष्मी मंदिर आणि इकडे आपण बघतोय सारसबाग। तर त्या ठिकाणी जायला आपल्याला या ठिकाणी असा पूल बांधलेला आहे। उंचावरून सारसबाग काहीशी अशी दिसते बघा। दुपारचं वातावरण आहे, त्यामुळे लोक खूप कमी आहेत। मंदिराच्या परिसरात आपण पोहोचलेलो आहे। आतमध्ये आहे गणपती बाप्पा, तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आता जाणार आहोत। आम्ही पहिल्यांदाच दुपारच्या वेळी मंदिरात आलेलो आहे। बघूया आतमध्ये मंदिर चालू आहे की नाही ते। गणपती बाप्पाची आवडती गोष्ट म्हणजे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा, तर बाप्पासाठी घेतलेला आहे फूल आणि दुर्वा। आता जाऊया मंदिरामध्ये। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं सुद्धा छान असं दर्शन झालेलं आहे। सारसबागेच्या मंदिरामध्येच गणेश दर्शन संग्रहालय आहे। तर ह्या संग्रहालयामध्ये आपण आता जाणार आहोत। या ठिकाणी 10 रुपये तिकीट आहे।
निखिल या ठिकाणी तिकीट घेत आहेत। हे संग्रहालय आम्ही आता पहिल्यांदाच बघतोय, याच्या अगोदर कधी पाहिलेलं नाहीये। चला आतमध्ये जाऊया। समोर आपण बघतोय टिटवाळा गणपती। दगडावरती गणपतीची मूर्ती आहे, बहुतेक ही दगडामध्येच तयार झालेली दिसते। गणपती बाप्पा आणि माता पार्वती दिसते। या ठिकाणी आपण बघतोय विणा घेतलेला गणपती, त्यानंतर आहे कमळातील गणपती। या ठिकाणी ओल्या नारळापासून केलेला गणपती आहे, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे ही। अष्टविनायकाचं देखील आपल्याला या ठिकाणी दर्शन होतंय। पालीचा बल्लाळेश्वर आपण बघतोय आता। लोडाला टेकून बसलेला पितळी गणपती आहे या ठिकाणी। कलशामध्ये गणेश आहे, अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। इकडे आपण रांगणारा गणेश बघतोय। आपण दर्शन घेतोय महाडच्या वरद विनायकाचं। थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया। आत्ताच आम्ही गणेश संग्रहालय बघून आलेलो आहे। पहिल्यांदाच आम्ही कुठेतरी गणपती बाप्पाचं संग्रहालय बघितलं आणि वेगवेगळ्या गणेश मूर्ती आम्हाला या ठिकाणी बघायला भेटलेल्या आहेत। एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत ना की आपण कधी पाहिल्याच नाहीत। तर खूप छान संग्रहालय आहे, खूप छान मेंटेन केलेलं आहे। आतमध्ये भरपूर शांतता आहे, एकदम प्रसन्न असं वातावरण आहे। मंदिराच्या परिसरात काही मुलं खेळत आहेत, त्यांच्यासोबत नित्तू देखील खेळायला लागलेली आहे। बाहेरून मंदिर कसं दिसतंय हे मी आता तुम्हाला दाखवते। खूपच सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे। चारी बाजूला झाडं आहेत, या ठिकाणी शांतता आहे, हिरवळ आहे, त्यामुळे बसायला छान वाटतंय। सगळे लोक निवांत बसलेली आहेत तिकडे। मंदिराच्या मध्येच एक लिंबाचं झाड आहे, त्याची पण छान सावली पडलेली आहे खाली। नित्तूला ना मंदिरामध्ये खेळायचं आहे आणि आम्हाला आता इथून निघण्याची वेळ झालेली आहे। एक मैत्रीण भेटली नित्तूला इकडे। चला आता आपण मंदिरातून बाहेर पडूया, आपल्याला जायचं आहे दुसऱ्या एका ठिकाणी। नित्तूला नाही ते मणिमेव दिसली, मणिमेव खूप आवडते पिल्याला। सारसबागेतून आता आम्ही बाहेर पडतोय, आम्हाला जायचं आहे जेवण करायला। छान हॉटेल शोधलंय, चला जाऊया आपण। समोरच आपल्याला दिसत आहे दुर्वांकूर रेस्टॉरंट, याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे जेवण करायला। दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आपण जात आहोत। या ठिकाणी पुण्यातील खूप छान जेवण मिळतं। दुपारची वेळ आहे, भूक लागली आहे, मस्तपैकी जेवण करायचं। सुट्टीचा दिवस असल्यामुळे हॉटेलमध्ये भरपूर अशी गर्दी आहे। या ठिकाणी टेबलवर अगोदरच ताट वाट्या मांडून ठेवलेल्या आहेत। आता यामध्ये ते जेवण वाढतील आपल्याला। दुर्वांकूर 3 थाळीचं कुपन घेतलेलं आहे आपण। दुर्वांकूरची स्पेशल थाळी या ठिकाणी आलेली आहे। आता छान असं जेवण करायचं। समोरच निखिल आणि आत्या बसलेले आहेत जेवायला। चला सुरुवात करूया। दुर्वांकूरमध्ये मस्तपैकी जेवण केलेलं आहे। आता आम्ही शोधतोय आणखी एखादं लोकेशन की जिथे आम्हाला जाता येईल आणि फिरता येईल। या गार्डनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जगातली 7 आश्चर्य एकाच ठिकाणी। तर आम्ही आलेलो आहे यशवंतराव चव्हाण गार्डनला। पर्वती पायथ्याच्या जवळ हे गार्डन आहे। या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। सध्या वाजलेले आहेत दुपारचे 4। गार्डन आताच ओपन झालेलं आहे। मागे तुम्ही आयफेल टॉवर बघताय।
आता आपण मस्तपैकी गार्डनमध्ये फिरणार आहे, छान छान फोटो काढणार आहे। सर्वात अगोदर आपण बघणार आहोत ताजमहल। तर या ठिकाणी आपल्याला ताजमहलाविषयी काही माहिती वाचायला मिळते। समोर आपण बघतोय आग्र्याच्या ताजमहलाची प्रतिकृती। तर आपल्याला माहित आहे मुघलांनी आग्र्यामध्ये ताजमहल बांधलेला आहे आणि तो जगातील 7 आश्चर्यामध्ये समावेश केलेला आहे। समोरच आपण बघतोय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि याचा मुख्य जो स्टॅच्यू आहे तो आहे न्यूयॉर्क या ठिकाणी। या ठिकाणी लिबर्टी आयलंडची माहिती दिलेली आहे। या ठिकाणी आहे आयफेल टॉवर बद्दल माहिती। आयफेल टॉवर हा फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये आहे। इकडे आपल्याला बघायला मिळतोय आयफेल टॉवर। या गार्डनमध्ये फिरत फिरत एक आम्ही आश्चर्य बघतोय। खूप शांतता आहे या ठिकाणी देखील, रस्त्याच्या कडेलाच एकदम गार्डन आहे, मस्त वाटते फिरायला। युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आपण बघणार आहे, स्टोन हेज असं त्याचं नाव आहे। या ठिकाणी दिसतंय ते आपल्याला स्टोन हेज या नावाचं हे जागतिक वारसा असलेलं युनेस्कोमधील स्थळ आहे। याचीच प्रतिकृती केलेली आहे आपल्या इथल्या गार्डनमध्ये। आता आपण बघणार आहोत पिसाचा झुकता मनोरा। इटली या ठिकाणी असलेल्या पिसा या शहरातील हा झुकता मनोरा आहे। या देशामध्ये असलेल्या रोम या ठिकाणी असलेली अंडाकृती एक प्रतिकृती आहे आणि हे एक प्रेक्षागृह आहे। याचं नाव आहे कोलोसियम। या ठिकाणी आहेत इजिप्त देशातील पिरॅमिड। 3800 वर्षापेक्षा जास्त प्राचीन असा हा पिरॅमिड आहे आणि तो इजिप्तमधील गाझा या ठिकाणी आहे। ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते ग्रेट पिरॅमिड याविषयी काही माहिती। सर्व आश्चर्य आपली बघून झालेली आहेत। या ठिकाणी निखिलचं व्हिडिओ शूटिंग चालू आहे। या ठिकाणी ओपन जिम देखील आहे आणि या जिम मध्ये आता निखिल आणि नित्तू एक्सरसाइज करतात। इकडे आत्यांचा पण जबरदस्त असा व्यायाम चालू आहे। याच ठिकाणी एक गुफा देखील आहे, त्या गुफेत काय आहे ते बघूया, कोणतं रहस्य दडलेलं आहे। समोरच आपल्याला ही गुफा दिसत आहे, या गुफेत आपण जाणार आहोत। आता गुफेमध्ये आलेलो आहे। काय आहे गुफेमध्ये? काहीच नाहीये इकडे। आपलं गार्डन तर आता फिरून झालेलं आहे। याच ठिकाणी एक 4D शो देखील आहे, तर तो शो आपण आता बघणार आहोत। त्या शोचं तिकीट अगोदर आपण विचारूया किती आहे ते, कुठे तिकीट काउंटर आहे ते बघूया। या शोचं जे तिकीट आहे ते आपल्याला ऑनलाईन तिकीट करायचं आहे। पुणे महानगरपालिका चित्रमहर्षी दादासाहेब फाळके 4D शो या ठिकाणी होणार आहे। या शोबद्दलची माहिती त्यांनी काही दिलेली आहे की हा शो कोणी बघावा कोणी बघू नये। समोरच आहे 4D शोची स्क्रीन। या स्क्रीनवर आपल्याला आता शो दाखवला जाणार आहे। 4D शो बघून झालेला आहे। अलिबाबाचा शो होता या ठिकाणी, 5 मिनिटाचा शो आणि त्यासाठी 50 रुपयाचं तिकीट होतं। पण खूप मस्त शो वाटला, इफेक्ट पण छान छान होते। वरून पाणी पडत होतं, खालून पायाला वारा वगैरे लागत होता, छान वाटला शो।